Hi friends, this is Shyam Gangtade. Welcome to the world of Dr. Galaxy. Friends, let's see today's topic, that is function of kidney. One by one we will see the function of kidney. First function is homeostasis. Means आता बघा होमिओस्टॅसिस फंक्शन काय होते किडनीचं की आपल्याला माहिती आहे होमिओस्टॅसिस म्हणजे काय हो तर होमिओस्टॅसिस इज द प्रोसेस इन विच आपलं जे कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट असते ते कॉन्स्टंट ठेवतं या होमिओस्टॅसिसद्वारे. मग आता किडनी होमिओस्टॅसिस फंक्शन कसं करते बरं तर किडनी होमिओस्टॅसिस फंक्शन हे मित्रांनो 4 प्रकारे करते. कसं करते बघा, पहिल्यांदा करते की जे वेस्ट प्रोडक्ट आहेत आपल्या बॉडीमधले वेस्ट प्रोडक्ट ते रिमूव्ह करते फर्स्ट. सेकंड थिंग की जे वॉटरचं बॅलन्स असते ते मेंटेन करणं. थर्ड थिंग वॉटरचं बॅलन्स झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स आणि इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स झाल्यानंतर इनडायरेक्टली मित्रांनो येतो बघा आपला ऍसिड बेस बॅलन्स. तर या प्रकारे होमिओस्टॅसिस किडनी आपली मेंटेन करतात. तर याच्यात डिटेल जर पाहायला गेलं तर वेस्ट प्रोडक्ट मध्ये काय हो आपल्याला माहिती आहे युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन, व्हॉट एव्हर मे बी द प्रोडक्ट आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिक रिॲक्शन होऊन जे बनणार आहे ते किडनी एक्सक्रीट करून टाकते. नंबर 2 वॉटर बॅलन्स. आता वॉटर बॅलन्स काय करतो मित्रांनो बघा, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं प्रमाण हे अधिक झालं किंवा सपोज कमी झालं तर त्याला वॉटर हे आपल्या काउंटर करंट मेकॅनिझम एक स्पेशल मेकॅनिझम आहे मित्रांनो किडनीचं, त्याद्वारे वॉटरचं बॅलन्स करतं किडनी. म्हणजे तर जास्त झालं तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम आणि कमी झालं तर कन्झर्व करण्याचं काम आपली किडनी करते, दॅट इज वॉटर बॅलन्स. थर्ड आहे बघा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आता इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे काय होत त्याच्याच कन्सर्न आहे बघा. कसं वॉटर बॅलन्स म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स येणारच की वॉटरमध्ये काय असतं सोडियम, पोटॅशियम वगैरे जे इनऑर्गॅनिक मटेरियल असतं त्याचं इथं इनडायरेक्टली बॅलन्स आहे बघा. म्हणजे काय जर वॉटरमधलं जर सोडियम लेवल जर कमी झालं तर ऑस्मोलॅरिटी मित्रांनो कशी एकदम कमी होऊन जाईल. तर मग इथं ऑस्मोलॅरिटी जर कमी झाली मित्रांनो तर ऑस्मोलॅरिटी मेंटेन करण्यासाठी म्हणजेच ऑस्मोलॅरिटी वाढवण्यासाठी इथं सोडियमचं प्रमाण वाढवावं लागेल आणि इनडायरेक्टली काय करावं लागेल तर वॉटरचं कन्झर्वेशन करावं लागेल इथे इलेक्ट्रोलाइट बॅलन्समध्ये, तेव्हा इलेक्ट्रोलाइट आपलं बॅलन्स होतं. फोर्थ आहे ऍसिड बेस बॅलन्स. आता ऍसिड बेस बॅलन्स काय मित्रांनो बघा, पीएच एक आपला कन्सेप्ट आहे साध असेल. जेव्हा वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स झाले मित्रांनो तेव्हा इनडायरेक्टली ऍसिड बेस बॅलन्स होणारच की. म्हणजे किती ऍसिडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये पाहिजे, किती बेसचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये पाहिजे, या 2 फॅक्टरवरून आपल्याला मित्रांनो त्याचं लक्ष द्यायला लागतं. ठीक आहे, हे झालं होमिओस्टॅसिस. आता सेकंड फंक्शन आहे बघा मित्रांनो हिमोपोएटिक रोल. आता हिमोपोएटिक रोल काय हो किडनीचा मित्रांनो बघा, हिमोपोएटिक रोल आपल्या बॉडीमध्ये युरिथ्रोपोएसिस म्हणायची एक मित्रांनो प्रोसेस आहे. त्या युरिथ्रोपोएसिस मध्ये म्हणजे फॉर्मेशन ऑफ आरबीसी साठी 2 हार्मोन लागतात मेनली, एक थ्रोम्बोपोएटिक आणि एक युरिथ्रोपोएटिक. हे 2 हार्मोन मित्रांनो किडनी हे आपलं हे करत असते बघा. त्या 2 हार्मोन बनवण्यासाठी किडनीचा आपल्याला रोल आहे इथे दिसतं आपल्याला हिमोपोएटिक रोल. कळालं. आता थर्ड फंक्शन आहे बघा एंडोक्राइन फंक्शन. आता एंडोक्राइन फंक्शन म्हणजे काय हो आत्ताच आपण पाहिलं काय युरिथ्रोपोएटिक आणि थ्रोम्बोपोएटिन सारख्या हार्मोनचं किडनी हे सिक्रेशन करत असतं. म्हणजे थोडक्यात काय इनडायरेक्टली ती एंडोक्राइन फंक्शन आलं. तर फोर्थ फंक्शन आहे बघा रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. आता रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर कसं करतं बाबा की बाबा झालं आपल्या बॉडीमध्ये वॉटर इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स झालं, ऍसिड बेसचं बॅलन्स झालं, या सर्वांचं बॅलन्स मित्रांनो एकंदरीत झाल्यावर आपलं ब्लडचं जे प्रेशर आहे म्हणजेच काय इनडायरेक्टली आपलं ब्लड व्हॅल्यूम हे कॉन्स्टंट असतं आणि ब्लड व्हॅल्यूम जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा ब्लड प्रेशर पण मित्रांनो रेग्युलेट होईल ना. असं या रेग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे थोडक्यात काय करते किडनी प्रोव्हाइड्स लॉंग टर्म ॲट्रियल ब्लड प्रेशर असं ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता शेवटचं फंक्शन आहे बघा रोल इन ब्लड कॅल्शियम लेवल. आता काय ब्लड कॅल्शियम रोल कसं करतो बघा. सो 1,25 डिहायड्रॉक्सी कोलिक कॅल्सिफेरॉल आहे त्या कंपाऊंडला विटॅमिन डी मध्ये कन्वर्ट करून ब्लड कॅल्शियम मेंटेन करतं. हे मेन एक 5 फंक्शन आहेत. त्याच्यामध्ये सब टॉपिक्स आपण घेतले. तर आपल्या किडनीचं तर मेन फंक्शन आपल्याला माहिती आहे मित्रांनो किंवा युरिन फॉर्मेशन करतं ते माहिती आहे. मग ते युरिन फॉर्मेशन थ्रू हे आपल्याला सब टॉपिक आपल्याला मेन एक 4-5 पॉईंट आहेत. त्या 4-5 पॉईंट मध्ये आपल्याला सब टॉपिक्स आपल्याला आढळून येतात. म्हणजे हे जस्ट हेडिंग असल्यासारखं आहे मित्रांनो बघा. ह्या हेडिंग मध्ये बरेच पॉईंट लपलेले आहेत. आता हिमोपोएटिक सिस्टीम मध्ये आपण युरिथ्रोपोएसिस वगैरे बघितलं,
हे होमिओस्टॅसिस मध्ये बरेच पॉईंट आले, वॉटर बॅलन्स आलं, पुन्हा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आलं, पुन्हा वेस्ट प्रोडक्टचं रिमूव्हल आलं, पुन्हा ऍसिड बेस बॅलन्स त्याचं कॉन्स्टंट ठेवणं हे आलं. ते एंडोक्राईन फंक्शन मध्ये पण आलं. एंडोक्राईन फंक्शन जे आपले हार्मोन आहेत ते सिक्रेशन करण्याचं आपली किडनी काम करते. देन ब्लड प्रेशर मध्ये, आता ब्लड प्रेशर आहे बघा किती वास्ट आले बघा, एवढ्या सगळ्या पॉईंटवर हा पॉईंट म्हणजे डिपेंड आले. तर बघा वॉटर बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणि इनडायरेक्टली यांचं प्रमाण जेव्हा कॉन्स्टंट असेल बॉडीमध्ये तेव्हा इनडायरेक्टली ब्लड व्हॅल्यू कॉन्स्टंट राहून आपलं ब्लड प्रेशर हे रेग्युलेट होतं. आणि फिफ्थ फंक्शन बघा ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड कॅल्शियम लेवलचं काहीच नाही, काय की बाबा हा एक प्रोडक्ट आहे, हा एक कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडला आपल्याला व्हिटॅमिन डी मध्ये कन्वर्ट करावं लागतं, तेव्हा ब्लड कॅल्शियमचं लेवल हे मेंटेन होतं. तर मित्रांनो हे झाले बघा फंक्शन ऑफ किडनी. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये 4-5 मेन पॉईंट पाहिले. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन. तोपर्यंत भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.